चंदगड तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात, सेवानिवृत्त सैनिक अशोक मोरे यांचे प्रेरणादायी मनोगत, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराची घोषणा, नवी कार्यकारिणी जाहीर। 6 जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिन उत्साह साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले अशोक मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे संस्थापक अनिल धुबदाळे यांनी उपस्थित पाहुणे आणि पत्रकारांचं स्वागत करत चंदगड तालुका पत्रकार संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला। राज्यातील तालुक्यांमधील उत्कृष्ट पत्रकार संघ म्हणून चंदगड तालुका पत्रकार संघाचा गौरव झाल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच संघाच्या वतीनं दरवर्षी विविध सामाजिक आणि पत्रकारितेचे उपक्रम राबवले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली। प्रमुख पाहुणे अशोक मोरे यांनी आपल्या मनोगतात पत्रकारांचा देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असल्याचं नमूद केलं। त्यांनी आपल्या 18 वर्षाच्या सैन्य सेवेतील अनुभव सांगत देशसेवेचा अभिमान आणि शिस्तीचं महत्त्व उपस्थितांसमोर उलगडलं। यानंतर चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं अनिल धुबदाळे यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराची घोषणा करण्यात आली। हा पुरस्कार दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी संदीप तारिहाळकर यांना देण्यात येणार असून संघाच्या वर्धापन दिनानिमित्त रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे। या पुरस्काराचं हे 4थं वर्ष आहे। कार्यक्रमात सन 2026-27 साठी चंदगड तालुका पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। तालुकाध्यक्षपदी साप्ताहिक चंदगड टाइम्सचे संपादक संतोष सावंत भोसले, उपाध्यक्षपदी साप्ताहिक सत्यघटनाचे संपादक राहुल पाटील, सचिवपदी चेतन शेरगार, तर खजिनदार पदाची जबाबदारी श्रीकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली। जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्प देऊन अभिनंदन केलं। आभार संघाध्यक्ष उदयकुमार देशपांडे यांनी केले। या कार्यक्रमास अनिल धुबदाळे, श्रीकांत पाटील, राहुल पाटील, प्रदीप पाटील, उत्तम पाटील, संदीप तारिहाळकर, डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष संपत पाटील, संजय पाटील, सागर चौगले, मारुती पाथरवट, संजय पाटील, राजेंद्र शिवणगेकर यांच्यासह अनेक पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।